नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर, त्याचबरोबर MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मी SP तुपे सर अंकगणित आणि बुद्धिमापन हा विषय शिकवतो. बरेच माझे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत यूट्यूबवर. आमचे जे काही MTS टीमचे बाकीचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हेही व्हिडिओ आहेत. तर आपण हे जे आता जे काही पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ याची जे भरती निघालेली आहे 1371 पदांची, तर त्यासाठी आपण स्पेशली अंकगणित आणि बुद्धिमापन या दोन विषयाची जे 70 प्रश्न असतात तर त्यासाठी एक स्पेशल बॅच आपण सुरू करतोय. माझा गेल्या 25 वर्षाचा अनुभव आणि या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, कोणत्या पद्धतीनं मुलांना शिकवावं लागेल किंवा कशा पद्धतीनं त्याची 100% तयारी करून घेता येईल या उद्देशानं ही बॅच आपण सुरू करतोय. तर याच्यामध्ये जे 20 टॉपिक अंकगणिताचे आणि 20 टॉपिक बुद्धिमापनचे हे मर्ज करून काढलेले आहेत. म्हणजे तसे तुम्ही जर पाहिलं तर भरपूर टॉपिक निघतात, 40-42 टॉपिक गणिताचे होतात, पण एकत्रित करून मेनली असे हे जे टॉपिक आहेत याची जवळपास म्हणजे एक टॉपिक तुम्हाला विस्तारानं त्याचे जास्तीत जास्त उदाहरणं, कन्सेप्ट क्लिअर करून देऊन एक टॉपिक साधारण 5 ते 6 त्याचे लेक्चर्स तयार होतील ना. अशा पद्धतीनं जवळपास 150च्या वरती अंकगणिताचे व्हिडिओ तयार होतील आणि तयार झालेले आहेत. आणि त्याचबरोबर बुद्धिमापन याच्यामध्ये सुद्धा नवीन जो काही पार्ट आलेला आहे, म्हणजे जो ॲनालिटिकल ॲबिलिटी हा जो एक शब्द आलेला आहे, म्हणजे विश्लेषणात्मक क्षमता. तर याच्यासाठी जास्त प्रश्न आहे, तर त्याचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्देशानं आणि त्याचे कन्सेप्ट क्लिअर करून द्यावे, त्याचा नेमका कशी तयारी करावी आणि हे 70चे 70 मार्क्स हमखास पदरात कसे पाडून घ्यायचे यासाठी ह्या बॅचचं आयोजन आमच्या ह्या MTS टीममार्फत आम्ही केलेलं आहे. तर त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. ज्या मुलांना अधिक माहिती हवी आहे तिथं एक मोबाईल नंबर लिहिलेला आहे बोर्डवरती, 72 49 03 23 23 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे. तुम्हाला पुढची सगळी माहिती मिळेल. फोन करायचा नाही, तुम्ही व्हॉट्सअप करायचं. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आता मी जाता जाता सांगेन की जर तुम्ही ह्या बॅचला असाल तर माझ्यासोबत तुम्ही जर असाल हे बॅच संपेपर्यंत, तर तुम्हाला मी 100% गॅरंटी देतो की हे 70चे 70 मार्क्स तुम्ही कुठेही असा, म्हणजे तुमचं बेसिक कितीही कमी असू द्या, अगदी आपण शून्याच्या पाठीमागं जरी काही जण असतील, म्हणजे ज्यांनी आत्ताच स्पर्धा परीक्षा किंवा ही पोस्टमनची जागा निघाली सर आणि मग आम्ही फॉर्म आता भरला आणि आता आम्ही सुरुवात करणार, इथून जरी तो त्याची सुरुवात असेल तरीसुद्धा त्याला मी 70+ पर्यंत, म्हणजे 70चा आहे गणित आणि बुद्धिमापनचे 70 प्रश्न आहेत, तर ते जास्तीत जास्त 70पैकी 70 त्याला कसे मिळतील ह्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रामाणिकपणे मनापासून प्रयत्न करेन आणि तुम्हाला नक्की खात्री देतो की हे 70 मार्क्स तुमच्या पदरात पडतील. जी मुलं बऱ्यापैकी ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे, ज्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांच्यासाठी त्याचा आणखी फायदा होईल. काही मुलं जर ते इतर परीक्षेला बसणार असतील किंवा इतर पदांसाठी जी काही परीक्षा देणार असतील, सरळ सेवा असेल किंवा पोलीस भरती असेल, तर त्याच्यामध्येही त्याला 100% त्याचं बेनिफिट मिळणार आहे. कारण अंकगणित आणि बुद्धिमापन हा विषयच असा आहे की फक्त काठीण्य पातळीत फरक पडत जातो, पण मूळ बेसिक मात्र तेच असतं. आणि बेसिकपासून अगदी तळापासून आपल्याला शेंढ्यापर्यंत तयारी करण्यासाठी ह्या बॅचचं मी आयोजन केलं आहे. तुम्ही याचा जरूर लाभ घ्या. फक्त लाभ घेतला तर तुम्हाला 100% मी जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्याची खात्री देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज आपण पाहणार आहोत जी आपली टेस्ट सिरीज सुरू आहे, तर त्याच्यामधील टेस्ट क्रमांक 45 मध्ये जे काही 50 प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयावरचे आहेत, तर त्याच्यामधील बुद्धिमापनाचे 25 प्रश्नांचं विश्लेषण आता आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न होता रिकाम्या जागा भरा. तर प्रश्न असा होता CFILO CFIL आणि O आणि यानंतर होतं ते प्रश्नचिन्ह. आता इथं काय करायचं आपल्याला, तर या सिक्वेन्सनं म्हणजे C पासून FILO आता हे पटकन लक्षात यावं यासाठी काय करायचं, तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की ह्याचे तुम्ही अक्षर क्रमांक मांडा. म्हणजे C आहे 3 नंबरला, F आहे 6 नंबरला, I आहे 9 नंबरला, L आहे 12 नंबरला, O आहे 15 नंबरला. आता मला समजतंय की 3 ते 6 म्हणजे 3 पासून 6 पर्यंत काय केलं बघा, अधिक 3, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, म्हणजे माझा पुढं असणार 15 अधिक 3, म्हणजे इथं मी काय करणार अधिक 3 केलं, 15 3 मिळवलं 18, मग 18 नंबरचा अक्षर 18 नंबरला कोण आहे, तर 18 नंबरला R आहे, म्हणजे माझं उत्तर असेल R. त्यानंतर
आता इथं आणि एक गाळलेली जागा दिलेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता इथं मी एक प्रश्नचिन्ह केलं होतं, इथं आणखी एक प्रश्नचिन्ह केलं, आणखी पुढे आपल्याला जाता येतं, आपल्याला लिंक समजलेली आहे. परत आणि इथं 18 मध्ये 3 मिळवलं 21 येईल आणि 21ला कोण बसतं, यू बसतं. म्हणजे जर 2 गाळलेल्या जागा असतील तर यू असेल. समजा आणखी गाळलेल्या जागा 3 दिल्या असतील, इथं 2च दिल्यात, म्हणजे याचं उत्तर आहे आर आणि यू या प्रश्नाचं. ही सिक्वेन्स समजण्यासाठी अक्षर क्रमांक मांडून घ्यायचे. तर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. हा वयवारीवरचा प्रश्न आहे. प्रश्न वाचतो मी व्यवस्थित, हा वाचूनच तोंडी सोडवायचा आहे. प्रश्न पहा काय. माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, पण माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय 21 वर्ष असेल तर माझ्या आईचे वय किती. ओरली प्रश्न आहे. आता आपण उलटा विचार करूया, म्हणजे प्रश्न उलटा वाचूया. काय दिलं शेवटी बघा, माझ्या बहिणीचे वय 21 वर्ष. मला समजलं बहीण 21 वर्षाची आहे, म्हणजे माझी जी बहीण असेल तिचं वय आहे 21 वर्ष. आता त्यांनी वर सांगितलंय की बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. मग बहीण जरी 1 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे 1 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे आता बहीण 21 वर्षाची, म्हणजे मी किती वर्षाचा असलो पाहिजे, मी 20 वर्षाचा असलो पाहिजे, कारण बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे, 21 वर्षाची आहे. म्हणजे माझं वय असणार, म्हणजे मी 20 वर्षाचा. आता मी माझ्या भावापेक्षा कसं आहे ते दिले ना, माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान. मग आता मी जर 20 वर्षाचा आहे, भाऊ 5 वर्षांनी लहान आहे, तर माझा जो भाऊ असेल तो 20 वजा 5 म्हणजे 15 वर्षाचा असेल. आणि मग पहिल्याच वाक्यात सांगितलं की आईचं वय माझ्या भावाच्या वयाच्या तिप्पट आहे. मग भाऊ जर 15 वर्षाचा असेल तर आई तिप्पट असेल, म्हणजे 15 त्रिक 45, म्हणजे आईचं वय असेल 45 वर्ष. म्हणजे ह्याचं उत्तर असेल 45. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न मी लिहितो पहा. प्रश्न काय पहा, तर काईट, KITE, काईट. काईट हा शब्द कसा लिहितात, JHSD, JHSD. त्यानंतर साऊंड, SOUND. उच्चार होते म्हणून मी करतोय, लक्षात घ्या. उच्चाराशी मतलब नसतो इथं. साऊंड हा शब्द लिहितात RNTMC. तर पर्सन हा शब्द कसा लिहा, प्रश्न पर्सन बरोबर प्रश्नचिन्ह दिलं, मी इथं लिहितो PERSON बरोबर प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हाला मी चौकट करून ठेवतो, म्हणजे जे काही उत्तर येणार आहे ते मी इथं लिहिणार आहे. पहा आता काय करायचं. असे प्रश्न एकदम सोपे असतात. आता काय करायचं, हे आपल्याला लवकर लक्षात यावं, त्यासाठी काय करायचं, तुम्ही फक्त आकडे मांडत चला. आता बघा के किती नंबरला येतो ABCD मध्ये, ही ABCDचे आकडे फार महत्त्वाचे आहेत, अक्षर क्रमांक फार महत्त्वाचे आहेत. के आहे 11 नंबरला, लगेच सगळं मांडत बसून वेळ घालवायचा नाही. इथं पण आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कसं जायचं हे टेक्निक डोक्यात घ्या. आता इथं के 11 नंबरला आहे, ह्याचं पहिलं अक्षर घ्या. इथं जे किती नंबरला आहे, तर ABCD मध्ये जे 10 नंबरला आहे, म्हणजे मला ह्या दोघांचा सम. आता इथं यस पहिलेच सगळ्यांचं पहिलेच करून घ्या. हां, इथं यस किती नंबरला आहे, तर यस आहे 19 नंबरला. मग ह्याच्या यससाठी इथं आर आहे ना, ह्याचं हे आहे ना, म्हणजे आर किती नंबरला आहे, तर आर आहे 18 नंबरला. मग आता ह्या दोन्हीने मी तुलना केली, मला दिसते की 11 आणि 10 एक कमी केलंय, 19 आणि 18 एक कमी केलंय. मग आता इथं मला तेच करायचं आहे. मग पी किती नंबरला आहे, तर पी 16 नंबरला आहे. मग इथं जे माझं पहिलं अक्षर असेल ते 15 नंबरचं असेल. एक कमी केल्यावर 15 होईल ना, 16 नाही केली 15 येईल ना. मग 15 नंबरला कोण असतो, तर 15 नंबरला ओ असतो. म्हणजे माझ्या उत्तरातलं पहिलं अक्षर हे ओ असेल. मग जर का मी पर्याय बघितला, आताच पर्याय बघा ना, मग पर्याय पाहिल्यानंतर जर का ओचा एकच पर्याय असेल तर हे बाकी चेक करून वेळ घालवायची गरज काय. तर इथं जर पर्याय आपण पाहिले तर एकमेव पर्याय आहे पर्याय नंबर 2 की तिची ओनं सुरुवात झाली आहे. संपलं याचं उत्तर, म्हणजे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. असं झालं. आता जर तुम्ही हे सिक्वेन्स पुढे चेक केली तर तुम्हाला ते दिसून येईल, पण वेळ घालवायचा नाही. जिथं वेळ वाचवतील तिथं वाचवायचाच. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न मी लिहितो, अंकमालिकेवरचा प्रश्न आहे. प्रश्न लिहितोय 3, 5, 9, 15. 3, 5, 9, 15, 23, 33, 45,
आणि 59 आणि प्रश्नचिन्ह, तर तिथं मी चौकट करते म्हणजे मला तिथलं उत्तर लिहायचं आहे. पहा, प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते व काय लिंक आहे बघा. 3 आणि 5 कितीचा फरक आहे म्हणजे 2 वाढवले. 5 आणि 9 किती वाढवले, 4 वाढवले. आता 9 आणि 15 किती वाढवले बघा. 9 मध्ये किती मिळवल्यावर 15 येते, 6 मिळवल्यावर 15. मला लिंक सापडली, कारण का 2 2 वाढवत गेलं बघा. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 6 15, 15 आणि 8 23. इथं 8 वाढवलं असणार, आता पुढं 10 वाढवलं असणार बघा. 23 आणि 10 33. आता इथं 12 वाढवलं असणार बघा. 33 मध्ये 12 मिळवा 45. आता इथं 12 मिळवलं असणार, इथं 12 म्हणजे इथं 14. आता 45 मध्ये 14 मिळवलं 59 येईल, म्हणजे साहजिकच आहे. पुढं मला किती वाढवायचं आहे, 14 मध्ये 2 वाढवायचं आहे म्हणजे 16. मग जर मी 59 मध्ये 16 मिळवलं तर 9 6 15 5 4 1 आणि 1 2 म्हणजे 5 आणि 2 7 म्हणजे 75 हे माझं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा, विसंगत पर्याय ओळखा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5. तर बघूया त्यातला विसंगत कसा शोधायचा असतो. विसंगत घटक ओळखा असा एक उपघटक आहे आणि त्याच्यामध्ये आपला हा प्रश्न आहे. तर मी लिहितो प्रश्न. AD, त्यानंतर आहे CF, त्यानंतर आहे KN, MP, त्यानंतर PR आणि UX. तर याच्यामध्ये एक कोणतरी विसंगत बसलाय म्हणजे तो तिथं योग्य नाही, म्हणजे त्या सिरियलमध्ये तो बसत नाही. विसंगत घटक आपल्याला ओळखायचं हे आपल्याला समजतं. आता आपण सोडूया उदाहरण कसं सोडवायचं. इथं पहा, विसंगत घटक ओळखताना अशी लिंक बघायची नाही, जोडी जोडीचाच विचार करायचा. ह्या दोघांच्यामध्ये जे काही सांकेतिक वापरलं असेल हां, तर तेच ह्या दोघांच्या तेच असतं आणि एक कोणतरी त्यात बसत नाही. मग काय करतोय मी, काय नाही, माझं ठरलेलं आहे इंग्रजी असा अक्षरमालिकेचा प्रश्न दिसला रे दिसला की त्याचे अक्षर क्रमांक मांडायचे. पहा आता एक आहे, ए आहे 1 नंबरला, डी आहे 4 नंबरला. दोघांच्या मध्ये फरक कितीचा आहे पहा, 1 आणि 4 म्हणजे 3चा फरक आहे. इथं दोघांचा फरक 3, इथं मी सी आहे 3 नंबरला, एफ आहे 6 नंबरला, फरक काढला 3 मिळाला. इथं गेलो के 11 नंबरला, एन 14 नंबरला, फरक काढला 3 मिळाला. एम 13 नंबरला, पी 16 नंबरला, फरक काढला 3 मिळाला. पी 16 नंबरला, आर 18 नंबरला, फरक काढला 2 मिळाला. म्हणजे आता ह्या सगळ्यांचे फरक 3 3 3 आल्यात, ह्याचाच तेवढा 2 आला. आता ह्याचा काढून बघूया. हां, आता यू आहे 21 नंबरला आणि एक्स आहे 24 नंबरला, फरक काढला 3 मिळाला. कोण वेगळा आहे तर PR वाला वेगळा आहे, म्हणजे तो तिथं बसत नाही, कारण सगळ्यांचे फरक 3 3चे आहेत. संपला विषय, म्हणजे मला हे माझं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. संकलन पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 7 बघूया. AEIM असं दिलं. AEIM लिहितो. AEIM. आता ही श्रृंखला पूर्ण करायची आहे म्हणजे पुढे प्रश्नचिन्ह आहे. आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मी चौकट करतो, म्हणजे मला उत्तर द्यायचं आहे. तर पाहता काय करायचं, काय नाही तेच करायचं. काय घ्या, ए किती नंबरला, 1 नंबरला, ई किती नंबरला, 5 नंबरला, आय किती नंबरला, 9 नंबरला, यम किती नंबरला, 13 नंबरला. बघा काय सिक्वेन्स आहे, 1 आणि 5 म्हणजे 4 मिळवले, 5 मध्ये 4 मिळवलं 9, 9 मध्ये 4 मिळवलं 13. मग आता 13 मध्ये पुन्हा 4 मिळवायचे. 13 मध्ये 4 मिळवल्यानंतर किती मिळतं, 17. मग 17 नंबरला कोण आहे तर 17 नंबरला क्यू आहे, म्हणजे माझं उत्तर आहे क्यू. त्याचं उत्तर असेल क्यू. आता पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय आहे पहा. तर प्रश्न असा आहे, योग्य अक्षर समूह निवडून श्रृंखला पूर्ण करा. तर ABC, त्यानंतर BD
एफ, त्यानंतर सी एफ आय आणि त्यानंतर आहे डॉट 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 डॉट, म्हणजे आपल्याला तिथं ती श्रृंखला पूर्ण करायची आहे. तर बघूया, मी इथं चौकट करतो म्हणजे मला इथं उत्तर लिहायचं आहे. जे चौकटच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. आता बघूया, आता इथे काय, आता ही श्रृंखला आहे बघा, प्रश्नावरती अवलंबून आहे. मगाशी आपण काय केलो, प्रत्येकाचे आकडे देत गेलो होतो. आता लगेच पॅटर्न बदलला, प्रश्न बदलला की आपण लगेच आपला दृष्टिकोन बदलायचा, त्या प्रश्नाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. का तर ही श्रृंखला पूर्ण करायची आहे. मग आता काय करायचं आहे मला, ही सिक्वेन्स जाणार. मग आता बघा मी सरळ जातो, ए नंतर काय येतं बघा, ह्याचं पहिलं त्याचं पहिलं बघा चला. हां, पहिला ए आहे, ए नंतर बी येतं, बी नंतर सी येतं, साहजिकच आहे, सी नंतर येईल ते डी, म्हणजे माझं पहिलं अक्षर डी मला मिळालं. आता पर्यायाकडे नजर मारायची, एकच पर्याय जर डी वाला असेल, डीनं सुरुवात होणारी, तर माझं उत्तर संपलेलं आहे. पण समजा 2 किंवा 3 पर्याय असे असतील की त्याची सुरुवात डीनच झाली, मग मला आणखी एक स्टेज पुढे घ्यावी लागेल. मग मी घेतो, कारण इथं मला दिसतात की पर्यायामध्ये डी आहे, 3 वेळा डी आहे, म्हणजे सगळेच पर्यायाची सुरुवात डीनं झालेली आहे. मग 2 नंबरचा अक्षर बघा. आता बघा बी नंतर डी घेतलंय बघा, म्हणजे सी मध्ये सोडला आहे, म्हणजे एक सोडून अक्षर आहे. हां, इथं जर बी नंतर डी एक सोडून आहे, तर डी नंतर एफ जे आहे, डी ई एफ, म्हणजे एक सोडले. म्हणजे आता मला एफ पासून पुढे जायचं आहे, म्हणजे एक सोडून जायचं आहे, एक अक्षर मध्ये उडी मारायची आहे, एक अक्षर सोडायचं आहे. म्हणजे एफ नंतर एक अक्षर सोडलं. एफ किती आहे, 5 नंबरला. हां, म्हणजे सॉरी, एफ आहे 6 नंबरला, म्हणजे 7 नंबरचं सोडायचं आणि 8 नंबरचं घ्यायचं. मग 8 नंबरला कोण, एच झालं माझं, म्हणजे माझं 2 नंबरचं अक्षर मला मिळालं एच. आता जर डी एचनं सुरुवात असणारा एकच पर्याय असेल तर माझं उत्तर संपलं. पण नसेल समजा, आणखी काही वेळेला 2 पर्याय असे दिलेले असतात की ते फारच मिळते जुळते असतात, फारच जवळचे असतात, आणि मग त्यावेळेला मग आपल्याला त्या दोन्हीची स्पर्धा असते. मग आता आपण तिसरं पण अक्षराचं बघू. आता तिसरं बघा, सी आणि एफ, हे बघा सी एफ. आता सी आणि एफच्या मध्ये किती अक्षर आहेत, ए बी सी डी ई एफ. आता काय केले, 2 सोडल्यात, 2 म्हणजे 2 सोडत गेल्यात. म्हणजे तिसऱ्या अक्षराला इथं एफ पासून आय पर्यंत पुन्हा 2 सोडल्यात. म्हणजे आता पुन्हा मला आय पासून 2 अक्षरं सोडत जायचं आहे. म्हणजे आय पासून मला 2 अक्षरं सोडली पाहिजेत. म्हणजे आय 9 नंबरला आहे, 10 नंबरला जे आहे, आणि जे नंतर पुढचं अक्षर 2 सोडायचे आपल्याला, जे नंतरच्या पुढचं जे येतं हां ते आहे के, ते सोडलं पाहिजे. म्हणजे माझं आहे 12वा अक्षर एल, म्हणजे डी एच एल हा माझा पर्याय बरोबर आहे. लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे बाळा. याला काय म्हणजे बघा, आता मी प्रश्न वाचतो, बहुतांश सगळ्यांनी तो बरोबर सोडवला असेल. तर प्रश्न असा आहे, गौरव त्याच्या मम्मीला लिहितो की मी कालच पुण्यावरून निघालो आणि सोलापूरला आज पोहोचलो. आमचे कॉलेज परवा म्हणजे 12 जूनला सुरू होईल. तर गौरव कोणत्या तारखेला पुण्यावरून निघाला, असा प्रश्न दिलेला आहे. आता गौरव पुण्यावरून कधी आला आहे, तो मम्मीला दिलेला मी कालच आलो. आता तो काल आला कुठून, म्हणजे सोलापूरला पोहोचला. आपल्याला ते फारसं महत्त्वाचं नाही, पण तो पुण्यावरून निघाला काल, आणि कालच निघालो आणि आज पोहोचला. आणि आमचे कॉलेज परवा म्हणजे 12 जूनला सुरू होईल. म्हणजे काल आला आज पोहोचला हे 2 दिवस, आणि कॉलेज 12 जूनला सुरू होईल पण परवा होईल. म्हणजे 12च्या अगोदर 3 दिवस तो पोचला आहे. म्हणजे 12मधून 3 केले म्हणजे 9 तारखेला, म्हणजे 3 दिवस अगोदर हो, म्हणजे 9 जूनला तो पुण्यावरून निघाला असला पाहिजे. म्हणजे पुण्यात बसला 9 तारखेला, 10 तारखेला सोलापुरात आला, आणि परवा कॉलेज चालू होणार आहे असं म्हणतोय तो. हां, म्हणजे आपण जर आजपासून परवा म्हणालो तर उद्याचा दिवस सोडतो आणि मग परवाचा, आणि मागचा परवाचा म्हटलं तर कालचा सोडतो आणि त्याच्या अगोदरचा, नाही का. म्हणजे एकूण 9 तारखेला तो पुण्यावरून निघाला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा, प्रश्न क्रमांक 9. हा जरा विस्तारानं बघूया. असे प्रश्न येतात, प्रश्न सोपाच असतात हे. तर बघूया प्रश्न, मी लिहितो बोर्डवर. एका सांकेतिक भाषेत 123 म्हणजे लांब हुशार व्यक्ती. तर मी लिहितो लांब हुशार व्यक्ती ही आहे 123 म्हणजे लांब हुशार व्यक्ती. 345 म्हणजे हुशार खोडकर मुलगा.
हुशार, खोडकर, खोडकर मुलगा म्हणजे काय तर 345. त्यानंतर 246 म्हणजे मुलगा आहे लांब, मुलगा आहे लांब आणि याचा संकेत दिला आहे तो 246. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे तर खोडकर हा शब्द कोणत्या अंकाने दाखवता येईल. आपल्याला पाहिजे खोडकरचा संकेत पाहत आहे. काय नाही करायचं, अतिशय सोपा प्रश्न असतात असले. आता बघा पहिलं वाक्य लांब हुशार व्यक्ती, हे तरी मला कळते. आता ह्या दोन वाक्यामध्ये एक समान शब्द कुठला दिसतोय का तर पहा, लांब हुशार व्यक्ती, हुशार खोडकर मुलगा, म्हणजे हुशार हुशार शब्द दोन्हीमध्ये आहे. मग इकडे ज्यार्थी दोन्हीमध्ये एक शब्द समान आहे त्यार्थी तिकडे दोन्हीमध्ये एक अंक समान असेल. मग आता बघायचं कुठला अंक समान आहे तर या दोघांमध्ये कुठला अंक समान आहे म्हणजे 3 आहे. इथं पण 3 आहे म्हणजे साहजिकच आहे की हुशार चा संकेत 3 असणार आहे. त्यानंतर आता आणि कुठं कॉमन दिसते पहा बघा. आता ह्या वाक्याने हे वाक्य इथं मुलगा आहे, मुलगा, इथं पण मुलगा शब्द आला. आता इथं समान काय आहे ह्या दोघांमध्ये बघा कुठला अंक समान दिसतो तर इथं 4 आहे, इथं पण 4 आहे म्हणजे हे 4 आणि हे 4 म्हणजे मला समजलं की मुलगा या शब्दाचा संकेत 4 असला पाहिजे. मला पाहिजे खोडकर. आता खोडकर कुठल्या वाक्यात आला आहे, खोडकर शब्द कुठं आला आहे इथं आला आहे. आता ह्यामध्ये हे दोन्ही गेलेले आहेत म्हणजे हे लॉक झालेले आहे म्हणजे एकटाच 5 राहिला, इथे एकच शब्द राहिला म्हणजे माझं खोडकरसाठी कोण असणार 5 अंक असणार म्हणजे माझं उत्तर आहे 5. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हाही प्रश्न कॉमन सेन्सचाच आहे. प्रश्न वाचतो मी. काही मुले घड्याळे आहेत, राजेश हा मुलगा आहे. या 2 विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान काढाल. तर्क व अनुमान असा एक टॉपिक आहे आपल्याला बुद्धिमापन या विषयामध्ये. तर त्याच्यावरती हा प्रश्न आहे. तार्किक ज्ञान चेक करण्यासाठी असे प्रश्न असतात तर त्याचे आपल्याला अनुमान दिलेले आहेत खाली. पहिलं आहे सर्व घड्याळे मुले आहेत. आता वरचं वाक्य सांगते की काही मुले घड्याळे आहेत. हो, काही मुले घड्याळे आहेत, याचा अर्थ सर्व मुले आहेत का नाही, म्हणजे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर राजेश घड्याळ आहे, दुसरं स्टेटमेंट दिलं राजेश घड्याळ आहे. त्याने सांगितले राजेश हा मुलगा आहे. मग काही मुले घड्याळ आहेत आणि राजेश हा मुलगा आहे. काही मुले घड्याळ आहेत, मग त्यात राजेश नसू पण शकतोय ना. म्हणजे डेफिनेटली आपण म्हणू शकत नाही किंवा हे मी अनुमान काढेन, कारण काही मुलं घड्याळ आहेत, राजेश मुलगा आहे बरोबर आहे, पण राजेश घड्याळ असेलच असं नाही ना, कारण काही मुलं घड्याळ नाहीत पण, आणि त्यामुळे हेही मला अनुमान काढता येणार नाही. पण 3 नंबरचं अनुमान काय दिलं बघा, काही मुले घड्याळे नाहीत. आता बघा वर सांगितलं आपल्याला काही मुले घड्याळे आहेत, काही मुले आहेत याचा अर्थ काही नाही. आणि मग 3 नंबरचं जे विधान आहे काही मुले घड्याळे नाही, हे मात्र मला अनुमान 100% काढता येईल. कारण चौथं दिलं होतं राजेश घड्याळ नाही. राजेश घड्याळ नाही असं पण मी म्हणू शकत नाही, कारण काही मुले घड्याळ आहेत हो आणि राजेश मुलगा आहे हो, म्हणजे राजेश असूही शकतो आणि दिग्ध आहे ते. म्हणजे डेफिनेटली मला जे अनुमान काढायचं असेल ते माझं 100% बरोबर अनुमान असेल. विधान नंबर 3 काही मुले घड्याळे नाहीत. आता पुढचा प्रश्न जो आहे ना, प्रश्न क्रमांक 11, तो प्रश्न पहा जरासं. इथं थोडंसं करेक्शन आहे. तुम्हाला जे काही प्रश्न आला होता म्हणजे तुमच्या पेपरमध्ये PDF मध्ये जो काही प्रश्न तुम्हाला तिथं आला होता तर ती आकृती आणि त्याचं उत्तर जे काही दिलं होतं तुम्हाला तर त्याच्यामध्ये थोडी विसंगती झाली, कारण ती आकृती चुकीची निघाल्यामुळं. तर मूळ आकृती ही अशी होती, ही अशी आकृती होती आणि ती चुकून परत अशी गेली आणि त्याचं उत्तर मिळालं. म्हणजे ज्यांनी त्याचं उत्तर लिहिलं आहे तर ही आकृती जर झाली तर आपल्याला तिथं विचारले त्रिकोण. प्रश्न काय होता तर खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर आता या आकृतीचा विचार आपण केला तर 1 2 3 आणि हा मोठा 1 म्हणजे इथे 4 त्रिकोण येतात. म्हणजे तुमच्या जे आन्सर शीट जी तुम्हाला मिळाली त्याच्यामध्ये हे पर्याय उत्तर आले गेले, म्हणजे ह्या आकृतीचं ते उत्तर आहे. हां, पण तुम्हाला जी प्रश्नामध्ये जी आकृती आली टायपिंगमध्ये ती ही आली गेली आणि ते ही आल्यामुळं काय झालं 1 2 3 हे 4 आणि हा मोठा 1 एकूण 5 त्रिकोण.
म्हणजे त्याचं उत्तर खरं ह्याचं हे 5 उत्तर बरोबर आहे, याचं हे 4 उत्तर बरोबर आहे, परंतु तुम्हाला आकृती ही आली आणि उत्तर तालिकेमध्ये चुकून उत्तर ते 4 आलं गेलं, तर ते तुम्ही म्हणजे तुम्हाला हे समजलं की सोपा प्रश्न होता. हां, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न 11वा होता. याचं ती जी आकृती तुमच्या प्रश्नपत्रिकेत आहे हां, त्याचं उत्तर 5 आहे आणि 5 हा पहिला पर्याय आहे आणि 4 हा दुसरा पर्याय आहे. हे डोक्यात घ्या, म्हणजे किरकोळ म्हणजे टायपिंग मिस्टेक झालेली आहे, तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा खालील लयबद्ध रचना पूर्ण करा. आता हे एक लयबद्ध रचना आहे, मी फळ्यावरती लिहितो. हे प्रश्न कसे करायचे असतात पहा. हाही प्रश्न मी तुम्हाला विस्ताराने सांगेन. कारण 11 डॅश म्हणजे 0 11 0 म्हणजे 0 डॅश 11 0 0 डॅश 100 आणि डॅश 10 आणि डॅश. आता इथं आपल्याला जिथे जिथे डॅश आहे तिथे तिथं एक अंक भरायचा आहे. तर आता बघूया की कशी ही श्रृंखला पूर्ण करायची. मी पर्याय लिहित नाही, पर्याय तुमच्या हातात आहे. तर करायचं काय पहा, हा प्रश्न सोडवायचे कसे. म्हणजे बऱ्याच जणांचं जमलिंग होतं की सर ही इथं नेमकं आम्हाला काय भरायचं हे कळत नाही आहे. मग आम्ही कशी ओळखायची की ही कशा पद्धतीनं त्यांनी लयबद्ध रचना केली. आता लयबद्ध रचना असा शब्द वापरलेला असतो. हां, लयचा अर्थ ताल झाला. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, तर तुम्ही काय करायचं की हे सगळे मोजायचे किती आहेत. म्हणजे हे अक्षर असू द्यात नाहीतर अंक असू द्यात. आता इथं अंक दिलेले आहेत आपल्याला. मग आता मोजतो बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 जण आहेत. म्हणजे मी जे रिकामी जागा तिथं धरले ना तिथं कोणतरी आहे ना. हां, 20 जण आहेत. मग त्याचे गट पाडले. मग मी काय केलं, इथं मला एक गट क्लिअरिटी दिसतो पहा, 1100 म्हणजे 20 भागिले 5 म्हणजे 4 म्हणजे 4 4 चे 5 गट असले पाहिजे. 4 4 चे 5 गट असले पाहिजेत. मग आता मला काय करायचं आहे, चौघांचा गट पाडायचा आहे. हो, पण एका गटामध्ये आता गट हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्या गटामध्ये असणारी समानच असतात ना. गटामध्ये जे कोण असतील ते समानच असतील. मग इथं मी सुरुवात करतो. म्हणजे माझा गट आता कशाचा असणार आहे, तर इथं बघा 1100चा एक गट असणार. असे गट असणार किती माझे, तर 5 गट असणार. चौघांचे 5 गट असणार. मग आता इथं 11 आहे म्हणजे मला 0 पाहिजे. ऑलरेडी इथे एक 0 आहे म्हणजे इथं मला एका 0ची गरज आहे. म्हणजे इथं मी आता बाण दाखवून वरती लिहितो, ही गाळ्याची जागा भरली मी, लक्षात घ्या. म्हणजे इथं मी 0 लिहितो. म्हणजे माझा पहिला गट झाला 1100 म्हणजे 1100. इथं 11 आहे, ऑलरेडी इथं 0ची गरज आहे म्हणजे इथे एक 0 टाकला. इथं 0 टाकल्यानंतर माझा हा गट पूर्ण झाला 1100. ऑलरेडी इथं 1100 गट पूर्णच आहे. आता इथं 00 आहे, इथं मला 1ची गरज आहे म्हणजे इथं मी घालणार 1. म्हणजे मी इथं लिहितो 1 म्हणजे माझा हा इथूनचा गट पूर्ण झाला. हा एक गट पूर्ण झाला आहे. आता इथं 1100 गट पूर्ण झाला. इथं मला 1ची गरज आहे म्हणजे 11 होणार आहे आणि इथं मला 0ची गरज आहे म्हणजे इथं 1100 होणार आहे. म्हणजे हा माझा शेवटचा गट पूर्ण झाला. मग आता 0 0 1 1 0 हा कुठला पर्याय आहे ते बघायचं. संपला विषय. मग बघा कुठला पर्याय आहे तो, तर तो पर्याय आहे पर्याय नंबर 1 0 0 11 0. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 13. आता हे प्रश्न जे तुम्हाला ज्या मुलांनी याचा जो काही पहिला व्हिडिओ आम्ही अपलोड केला होता की त्याच्यामध्ये बेसिक ज्ञान किंवा बुद्धिमत्तेची जी काही घटक आहेत तर त्याच्यावरती आपण चर्चा केली होती सविस्तरपणे. तर आता हा जो प्रश्न आहे तिथं म्हटलं होतं की बघा लॉजिकल एक मेंटॅलिटी असते. लॉजिकल त्याला मेंटल ॲटिट्यूड असं सुद्धा म्हणतात. मेंटल ॲबिलिटी असं म्हणजे मेंटल म्हणजे मानसिक क्षमता म्हणजे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. म्हणजे हा कुठल्या नियमात बसत नाही. का प्रश्न बघा कसा आहे तो, आज थोडासा विस्ताराने बघूया आपण. तर जर 8 चौकट 2 आणि त्याचं उत्तर दिलंय 68. त्यानंतर पुढे दिलंय 1 7 1 चौकट 7. इथं आपल्याला प्रश्न विचारलाय बरं का. आणि पुढे दिलंय नाही 1 चौकट 7चं 50 उत्तर दिलेलंच आहे. सॉरी, आणि प्रश्न विचारलाय तो खाली लिहितो मी. प्रश्न विचारलाय 3 चौकट 9 3 चौकट 9 आणि बरोबर प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला शोध. आता इथं आपल्याला लॉजिक वापरायचं आहे.
बाबा काय केलं, म्हणजे इथं काहीतरी चिन्ह असलं पाहिजे किंवा काहीतरी असलं पाहिजे की त्याचं उत्तर 68 आलं पाहिजे. मग आता पहा, इथं जर मी गुणिले चिन्ह दिलं तर 8 दुनी 16 होते. नाही, 16 आणि 68चा काही संबंध नाही. इथं जर मी भागिले दिलं तर 8 भागिले 2 4 येते, तिथं 68 आहे. म्हणजे हे लॉजिक लक्षात घ्या. म्हणजे आता नवीन जो अभ्यासक्रम अपडेट झाला बाळांनो, पूर्वी असे प्रश्न येत नव्हते, पण आता जे प्रश्न यायला लागल्या ते अपडेट झालेले, म्हणजे आता अभ्यासक्रम टोटली अपडेट झालेला आहे. आणि इथं तुम्हाला प्रश्नाकडं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती विचार केला पाहिजे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे, तरच त्याचं लॉजिक तुमच्या लक्षात येणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याचं विस्तारानं हे जेव्हा आपण टॉपिक आम्ही जो शिकवलेला आहे तो टॉपिक जो सिलेबस जो आहे आपली जी सिलेबसची जी बॅच आहे त्याच्यामध्ये हे विस्तारानं केलं की बाबा कशा पद्धतीनं ही मेंटॅलिटी आपण डेव्हलप केली पाहिजे, कशा पद्धतीनं प्रश्न येतात, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रश्नाकडे कसं पाहायचं, त्याच्यावरती काय बेसिक आपल्याला माहीत असावं लागतं. तर यासाठी आता बघूया, या प्रश्नाकडे मी आता वेगळ्या विचारानं बघतो. कारण का मी बघितलं, चिन्ह टाकून मी प्रयत्न केला, बेरीज करून बघितलं, गुणाकार भागाकार म्हणजे ह्यात बसत नाही. आता मग आपला विचार बदलायचा, प्रश्न नाही बदलणार, आपला त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. मग आता मी जातो थोडंसं कशाकडे जातो, वर्गाकडे जातो. वर्ग नाही जमला तर मग मी घनाकडे जाईल. समजा मी वर्गाकडे गेलो, मी जर 8चा वर्ग केला तर 8चा वर्ग जर केला तर तो येतो 64. 2चा जर मी वर्ग केला तर तो येतो 4. इथं लिहितो बघा, 2चा वर्ग केला, 8चा वर्ग केला, आणि 64 आणि 4ची जर बेरीज केली तर 68 आली. म्हणजे माझं हिथं जे जमलं, आता तेच जर लॉजिक इथं बसलं तर मला इथलं उत्तर काढणं सोपं आहे. मग तेच करतो. 1चा वर्ग केला 1च, 7चा वर्ग केला 49, आणि दोघांची बेरीज केली 50. म्हणजे मला समजलं की ह्यांनी काय वापरले. हां, मग आता करूया ना. मग आता झालं की आता मग 3चा वर्ग करा ना. 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग 81, आणि मग या दोघांची बेरीज 90. म्हणजे इथं माझं उत्तर असेल 90. बघा 90 पर्याय कुठं आहे, म्हणजे 90 पर्याय नंबर 4 आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. मी तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी आपल्याला ही सवय लागली पाहिजे की प्रश्नाकडे आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं बघायचं, तर हे मेंटॅलिटीचे प्रश्न सुटतात, लक्षात घ्या. पण सरावाने ते सगळं होऊन जातं. आम्ही तुमची पूर्ण 100% तयारी करून घेत असतो. ही टेस्ट सिरीज आहे आणि त्याचं फक्त इथं प्रश्नाचं विश्लेषण दिलं गेलं आहे. त्यामुळे त्याचं बेसिकली किंवा त्या प्रकरणाच्या खोलवर, त्या टॉपिकच्या खोलवर इथं जाऊ शकत नाही आपण. तुम्हाला फक्त उत्तर समजावून दिलं आहे, पण याचं जर तुम्हाला सखोलतेनं पूर्ण विश्लेषण, ते पूर्ण समजून घेणं, त्याच्यावरती आणि काही उदाहरणं तरी आपल्या बॅचमध्ये व्यवस्थित पद्धतीने ते घेतलेलं आहे. सरावाला भरपूर प्रश्न दिलेले आहेत, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, तो आहे दिशेशी संबंधित. तर मी प्रश्न वाचतो. प्रश्न कसा आहे पहा. जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले, तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल. हा दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे. बघूया हा कसा सोडवायचा आहे. तर बऱ्याच जणांना ज्यांना दिशा कळतात त्यांना हा प्रश्न समजेल, पण ज्यांना थोडं अजून दिशाज्ञानमध्ये ज्यांचं बेसिक थोडं कच्चं आहे, किंवा नेमक्या दिशा कशा असतात, उपदिशा कशा असतात, डावीकडं कसं वळायचं, उजवीकडं कसं वळायचं, हे जे बेसिकली ज्याला विद्यार्थ्याला माहीत नाही आहे हां, तर त्याला हे थोडंसं जड जाईल. परंतु त्यासाठी दिशाज्ञान हा टॉपिक अगदी सखोल घेतलेला आहे. तुम्ही तिथे पाहू शकता. हे उदाहरण सोडूया. तर काय पाहायला पाहिजे, आग्नेयस पूर्व म्हटले, म्हणजे जी आग्नेय आहे ना, आग्नेय ह्याला म्हटलं पूर्व. मी फक्त प्रश्न लिहितोय. आणि ईशान्येस उत्तर म्हटलं, ईशान्य आहे त्याला म्हटलंय उत्तर. तर आम्हाला प्रश्न विचारला आहे दक्षिण मीस काय म्हणाल. दक्षिणेस काय म्हणणार असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पहा आता प्रश्न कसा सोडवायचा. आता असा हा आपल्याला तोंडी नाही सोडवत येत, तर त्याचं एक आकृती तयार करायची ढोबळ मानून, म्हणजे देशांची आकृती तुम्हाला समजेल अशी मी काढतो. इथं पहा ही आकृती आहे. तर आपण आत्तापर्यंत शिकत आलो की असं अधिक चिन्ह असतं आणि वरती ऊ लिहितात. म्हणजे 4थीपासून भूगोलच्या पुस्तकात जे जे नकाशे आहेत तिथं ही आकृती फिक्स आहे आणि ही आपल्या नजरेत पण बसलेली आहे. तर इथं ऊ आहे म्हणजे उत्तर, उत्तरच्या विरुद्ध इथं दक्षिण आहे, तर दक्षिण हे नकाशात लिहिलेलं असतं. आता आपल्याला शिकायचं आहे. स्पर्धा परीक्षा करतोय म्हटलं ह्या बारीक सारी गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम.
पण आता आपल्याला उपदिशा माहीत असायला पाहिजे. तर आता मी सांगतो की ही जी उपदिशा आहे म्हणजे ही एक दिशा आहे, उपदिशा ज्याला आपण म्हणतो, ही आणि ही. तर ही असते ईशान्य, ही ईशान्य आहे. त्यानंतर ही आहे आग्नेय, ही आहे नैऋत्य आणि ही आहे वायव्य. आता ज्या विद्यार्थ्यांना कोणाच्या मध्ये कोण आहे हे माहीत नाही आहे, त्याच्यासाठी हे कसं लक्षात ठेवायचं हे टेक्निक तुम्हाला त्या घटकामध्ये शिकवलेलं आहे. तिथं तुम्हाला ते समजेल. आता फक्त आपण याचं उत्तर शोधूया. लक्षात. पण तुम्हाला हे कसं, ज्या विद्यार्थ्यांना हे कळत नाही बाबा सर ईशान्य हितं का, हितं आग्नेय कसं, हे आम्ही कसं लक्षात ठेवायचं, कुठून जायचं, काय करायचं, तर त्याच्यासाठी अगदी सोप्या टेक्निक्स आहेत आणि ते आपण तुम्हाला शिकवलेले आहेत. तर आता बघूया, प्रश्नाकडे जाऊया. आग्नेय कुठं आहे पहा, आग्नेय हित आहे. आग्नेयला काय म्हटले, पूर्व म्हटले. म्हणजे आग्नेय हित आहे, तिला पूर्व म्हटलं म्हणजे ती अशी असं घालवली तिला काय, हे आग्नेयची पूर्व गेली का. आता पुढे काय सांगितलंय, ईशान्यला उत्तर म्हटलं. ईशान्य कुठं आहे, इथं आहे, तिला उत्तर म्हटलं म्हणजे तिला इथं आणली, अशी आणली, अशी आणली. बाण दाखवला मी. आणि प्रश्न काय विचारलाय, तर दक्षिणेला काय म्हणा, मग दक्षिण कुठं आहे, इथं आहे. आता दक्षिण हित आहे, पण हे दोन कसे बाण गेल्यात, तर हे गेल्यात बघा. आता आपल्याकडे दोन दिशा सांगण्याचे दोन प्रकार आहेत म्हणजे याच्यामध्ये. तर एक घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं किंवा उलट्या दिशेनं. आता हे बाण कसे चालल्यात, घड्याळाच्या काट्याच्या उलटी दिशेने. काटे असे फिरतात, हे आता असे फिरायला लागले म्हणजे आता हे सुद्धा असं जाणार ना, म्हणजे दक्षिण जाणार ते असे जाणार, एकच 45 अंश पुढे जाणार, कारण हे एकदाच पुढे गेलं ना. हे इथं आलं म्हणजे 45, हा 45 एकदाच पुढे येणार म्हणजे त्याला असणार आग्नेय. म्हणजे दक्षिणेला आम्ही काय म्हणणार, मग आग्नेय म्हणणार. म्हणजे माझं उत्तर आहे आग्नेय. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न आहे विसंगत संख्या शोधा. संख्या लिहितो बोर्डवर. तर पहा आता मला वाटतं तोंडीच आहे हा प्रश्न. तर 2, 9, 28, 63. 2, 9, 28, 63, 126 आणि 217 अशा संख्या आहेत. यातून आपल्याला विसंगत शोधायची आहे. आपल्याला सगळ्या संख्येकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यात एकमेव 2 ही संख्या कशात तरी वेगळेपणा असतो. हे लक्षात घ्या. तर इथं 2 हे वेगळं दिसतं मला, कारण 2 ही मूळ आहे आणि बाकी सगळ्या ज्या संख्या आहेत ह्या संयुक्त संख्या आहेत, कारण सगळ्यांचे अवयव पडतात. म्हणजे वेगळेपणा आहे की 2 ही मूळ आहे, बाकी सर्व संयुक्त आहेत. तर याचं उत्तर आहे 2. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, जर परवा गुरुवार होता तर रविवार कधी असेल. पहा प्रश्न कसा विचारलाय. परवा गुरुवार होता, परवा गुरुवार, तर रविवार कधी असं म्हटलंय. आता परवा गुरुवार होता याचा अर्थ आज वार कुठला असेल. परवाचा अर्थ म्हणजे परवा मंगळवार असणार, बरोबर. म्हणजे जर परवा गुरुवार होता तर रविवार कधी. मग परवा गुरुवार होता म्हणजे आज वार कुठला, म्हणजे परवा गुरुवार म्हणजे आज शुक्रवार, उद्या शनिवार. म्हणजे पहा परवा गुरुवार होता म्हणजे आज असणार कुठला वार, शनिवार असणार. परवा म्हणजे 2 दिवस अगोदर, हो. म्हणजे आजच्या वारापेक्षा मागचा वार सोडून त्याच्या मागचा म्हणजे परवाचा, मग तेव्हा गुरुवार होता. मग त्याच्यानंतर शुक्रवार म्हणजे आज असणार कोण, शनिवार. मग त्यांनी काय विचारले, तर मग रविवार कधी. मग आज जर शनिवार असेल तर रविवार असणार उद्या. म्हणजे ह्याचं उत्तर आहे उद्या. लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. प्रश्न क्रमांक 17 मी लिहितो बोर्डवरती. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर D6 डॉट डॉट म्हणजेच आस म्हणतो त्याला आपण 7/W. त्यानंतर प्रश्नचिन्ह म्हणजे इथं मी चौकट करतो म्हणजे काय, इथं मला उत्तर लिहायचं आहे. आणि त्यानंतर आहे 9/V. आता या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर मला इथं काय येईल हे शोधायचं आहे. आता इथं पर्याय दिलेले आहेत. तर पहा काही वेळेला आपल्याला ते लिंक लक्षात येण्यासाठी पर्यायांचा पण अभ्यास करावा लागतो. काही ठिकाणी आपण पर्याय विचारात घ्यावे लागतात, हे लक्षात घ्या. आता इथं बघूया. जर डी इथं जी लिंक दिसते मला आकड्यामध्ये, तर आता पर्याय लिहितो मी. या प्रश्नाचा पर्याय मुद्दाम लिहितो कारण असे प्रश्न कळायला पर्याय सुद्धा विचारात घ्यावे लागतात. तर पहिला पर्याय आहे E/9
पर्याय नंबर 2 आहे E/8, पर्याय नंबर 3 आहे G/6 आणि पर्याय नंबर 4 आहे G/7. आता पहा इथं 6, 7 आणि 9 आहे, म्हणजे जर मी असा क्रम गेलो, इथं संख्या 7 म्हणजे आता इकडं खाली 8 असलं पाहिजे, म्हणजे असा बघा हे संख्येचा लागतोय पहिल्यांदा, म्हणजे इथं जे खाली असेल ते 8 असेल, कारण परत 8 नंतर 9 असं पुढं आहे, अशी संख्येची लिंक आहे. आता विचार करूया अक्षरांच्या लिंकेचा. आता अक्षरांचं म्हणजे आता डी आणि डब्ल्यू. आता पहा ह्या डी आणि डब्ल्यू मध्ये काय रिलेशन आहे, काय रिलेशन आहे डी आणि डब्ल्यू मध्ये. तर मला माहिती आहे की डी जो आहे ना तो आहे 4 नंबरला, डब्ल्यू आहे 23 नंबरला. जर दोघांची बेरीज केली तर बघा 4 आणि 23 27 येते, म्हणजे हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. लक्षात घ्या, कारण ज्यावेळेला 2 अक्षरांच्या स्थान क्रमांकांची बेरीज 27 येते त्यावेळेला ते उलट सुलट क्रमांकाने असतात. म्हणजे उलटा आलो तर 23 नंबरला डी असणार आहे, आणि जर सवर्ण गेलो सरळ मार्गी गेलो तर 23 नंबरला डब्ल्यू असणार आहे. म्हणजे या दोघांची बेरीज ज्यार्थी 27 आहे त्यार्थी इथं जे अक्षर असेल त्या व्ही बरोबर त्याची बेरीज ही 27 आलीच पाहिजे. मग व्ही तर 22 असतो, म्हणजे असं अक्षर पाहिजे की ज्याची बेरीज 27 येण्यासाठी 5 आकडा आला पाहिजे, आणि 5 नंबरला कोण बसलंय त्याचा विचार केला पाहिजे, आणि 5 नंबरला बसला ई, आणि त्यामुळं माझं उत्तर आहे E/8. E/8 आणि E/9 असे 2 पर्याय दिले होते, तर त्यातला E/8 हा पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 18. तो प्रश्न काय पहा, तर प्रश्न आहे, प्रश्न लिहितो बोर्डवरती, 4/25 4/25 6/49 आणि म्हणजे कॉमाच आहे तिथं 8/81 आणि पुढे आहे ते प्रश्नचिन्ह आहे. मग आता बघूया की ह्याचं उत्तर काय आहे. तर 4, 6, 8 आपल्याला समजते की 25 5चा वर्ग, 49 7चा वर्ग, 81 9चा वर्ग, 81. आता जर आपण पर्यायाकडे गेलो तर पुढं असेल, कारण 12चा वर्ग म्हणजे किती असेल तो 144, म्हणजे खाली 144 असेल तर तो पर्याय आहे 11/144, म्हणजे याचं उत्तर असेल 11/44, पर्याय नंबर 3. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 19. हा दिनदर्शिकावरती प्रश्न आहे, प्रश्न वाचतो मी, सोडवूया. तर पहा प्रश्न कसा आहे. सन 2000 मध्ये 2000 साली 2000 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी होता. शिक्षक दिन गुरुवारी होता, गुरुवारी. तर आपल्याला विचारले 2001 मध्ये प्रजासत्ताक दिन केव्हा. 2001 मध्ये प्रजासत्ताक दिन केव्हा. पाहता शिक्षक दिन कधी असतो आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर शिक्षक दिन हा असतो 5 सप्टेंबरला, नाही का. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो, तर प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारीला, आपल्याला हे माहीत आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर शिक्षक दिना दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला, पहा इकडं 5 सप्टेंबर या दिवशी म्हणजे 2000 साली, बरं का, 2000 सालाचा हा विषय आहे. 5 सप्टेंबर 2000ला वार होता गुरुवार, आणि आपल्याला वार काढायचा कुठला. आता याच्या पुढं 26 जानेवारी 2001चा, म्हणजे सप्टेंबर नंतर ते वर्ष संपणार आहे. 2000 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि मग जानेवारी येणार, आणि त्या जानेवारीमधली 26 तारखेचा वार आपल्याला हवा आहे. एकदम सोप्या पद्धतीनं कसं जायचं पहा. तर आता आपण काय करायचं, सगळे महिने लिहितो. पहा सप्टेंबरचे किती दिवस, सप्टेंबर अधिक सप्टेंबर नंतर कोण येतो, ऑक्टोबर, त्यानंतर येतो नोव्हेंबर, त्यानंतर येतो डिसेंबर, आणि त्यानंतर येतो वर्ष संपलं, डिसेंबर झालं वर्ष संपलं, म्हणजे पुढचा जानेवारी येणार. म्हणजे हा जानेवारी जो असेल तो 2000
1 मधला असेल. मग आता प्रत्येक महिन्याचे दिवस किती आहेत ते फक्त जादा दिवसाचा विचार. आता हे जादा दिवस, ऑड दिवस कशाला म्हणतात किंवा काय असतात, कसे असतात, हे सगळं त्या टॉपिकमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. इथं आपण फक्त उदाहरण सोडवतोय. मग आता सांगा, सप्टेंबरच्या 5 तारखेपासूनचे पुढचे किती दिवस राहतात? सप्टेंबर हा 30 दिवसाचा महिना आहे बाळा. आणि त्यामुळं हे 25 दिवस म्हणजे सप्टेंबरचे 25. पहा, सप्टेंबरचे 25. पण मी काय करतोय माहिती का लगेच? सप्टेंबरचे 25 दिवस बरोबर आहे, पण ह्यात मी आठवडे बाजूला काढतो ना, म्हणजे मला फक्त जादा दिवसाचा विचार करतो. म्हणजे मी जर 25ला 7 भागलं तर माझं उत्तर मिळेल. म्हणजे 7 भागलं तर 7 त्रिक 21 म्हणजे 4 ऑड दिवस. म्हणजे इथं 4 दिवस ऑड, तर 4 दिवस ऑड केले. आता ऑक्टोबर जो आहे ना, ऑक्टोबर असतो 31 दिवस. आता 31 दिवसाचा ऑक्टोबर असतो, म्हणजे त्यात ऑड दिवस किती आहेत? कारण आठवडे बाजूला काढले तर 28 दिवस बाजूला गेले. 7 चोक 28, 3 दिवस ऑड म्हणजे 3 दिवस. इथं 3. नोव्हेंबर किती दिवसाचा असतो? तर नोव्हेंबर असतो बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. नोव्हेंबर हा 30 दिवसाचा, डिसेंबर 31 दिवसाचा. तर इथं हा जर 30 दिवसाचा असेल तर इथं ऑड दिवस किती असतील? फक्त 2 दिवस. डिसेंबर 31चा म्हणजे ऑड किती? 3 दिवस. जानेवारी, आता जानेवारी असतो 31चा, ठीक आहे, पण आम्हाला फक्त 26 तारखेपर्यंतच जायचं आहे. म्हणजे जानेवारीचे 26 दिवस. मग जानेवारीचे जर 26 असतील तर त्यातनं मी आठवडा बाजूला काढतो. मग मी 7 भागतो. म्हणजे किती झालं? 7 त्रिक 21. म्हणजे बाकी किती राहिली? 5 बाकी. म्हणजे ऑड दिवस किती आहेत? 5. म्हणजे जानेवारीचे 5 ऑड दिवस. आता बघा मी काय करतो. आता ह्यात ना ह्या सगळ्या ऑड दिवसाची बेरीज करून त्याला 7 भागण्यापेक्षा शॉर्टकटनी कसं करतात? हे 4 दिवस आणि हे 3 दिवस, आठवडा निघाला. बेरीज 7 झाली की आठवडा बाजूला गेला. आता बघा, हे 5 दिवस आणि हे 2 दिवस, 7 दिवस झाले, आठवडा बाजूला गेला. राहिले फक्त 3 दिवस म्हणजे 3 वार पुढे. म्हणजे माझं उत्तर आहे गुरुवार नंतर 3 वार पुढे. 3 वार पुढे मोजा. गुरुवार नंतर 3 वार पुढे मोजायचे आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? रविवार. ह्याचं उत्तर आहे रविवार. हे लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? प्रश्न लिहितो. तोंडी प्रश्न आहे हा, तरी पण मी लिहितो. 343, 343, 64, 729 आणि 125 आणि पुढे आहे ते प्रश्नचिन्ह. हा आहे 7चा घन, हा आहे 4चा घन, हा आहे 9चा घन, हा आहे 5चा घन. म्हणजे 7चा घन 4चा घन कमी केला, 9चा घन 5चा घन कमी केला. इथं आता जादा संख्येचा घन घ्यावा लागेल आणि म्हणून मी घेतोय 11चा घन. लक्षात घ्या, काही जणांनी मुद्दा उपस्थित केला असेल 11चा घन. सर इथं आणखी एक घन म्हणून येणारी संख्या आहे पर्यायामध्ये, ती आहे 27. तो 3चा घन आहे. मग 3चा घन का उत्तर होणार नाही अशी शंका काही जणांना जर आली असेल तर त्या मुलांचं मी कौतुक करतो, कारण खरोखर संदिग्ध तो प्रश्न विचारला होता बारकाईनं. पण ज्याच्या लक्षात आलं नाही त्यांच्या लक्षात मी आता आणून दिलं आहे. पण ज्यांच्या लक्षात आलं त्यांचं मी कौतुक करतो. तर पहा, मी 11च का घेतलं, 3चा घन मी का नाही घेतला? तर इथं मागचा सिक्वेन्स मी पाहिला हो, कारण ही मोठी होती, त्यानंतर छोटे 4 गेले, त्यानंतर मोठे केले, मग छोटे केले, आता पुन्हा मोठं असणार ना. मग त्या लिखणे गेलं तर अशा उड्या पडल्यात ना, मोठी उडी छोटी उडी, मोठी उडी छोटी उडी. म्हणजे अशामुळं त्याचं उत्तर हे 11चा घनच आलं पाहिजे, 3चा घन येणार नाही. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून माधुरी म्हणाली. बघा प्रश्न कसा आहे नातेसंबंधाचा. तर तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे, तर माधुरीचे त्या स्त्रीशी वय नाते काय, असा प्रश्न आहे. तर बघूया, एक फोटो आहे, हा फोटो, आणि इकडं फोटोतील स्त्रीकडं बोट दाखवून माधुरी म्हणाली. म्हणजे इथं माधुरी असं समजूया आपण, ही माधुरी. आणि माधुरी बोलती काय बोलती? तर तिच्या मुलाचा पिता, म्हणजे हितं जी आहे कोणते, आता तिच्या हा शब्द आला म्हणजे हितं जी व्यक्ती आहे फोटोमध्ये ती स्त्रीलिंगी असली पाहिजे, एवढं तर आपल्याला समजतं मराठी व्याकरण. म्हणजे तिच्या असा शब्द तिनं वापरलाय, त्याच्या म्हटले असे तर कोणतरी पुरुष असतात, तिथं पुल्लिंग असतं. म्हणजे इथं स्त्रीलिंग कोणतं, म्हणजे स्त्री आहे कोणतरी, तर तिला आपण फक्त नाव देऊ माधुरी. इथं म्हणूया रोहिणी म्हणतो मी, काय तुम्हाला समजण्यासाठी काय आवश्यकता नाही आहे तरी पण. म्हणजे ही रोहिणीचा फोटो आहे, माधुरी रोहिणीकडे पाहून बोलतीये, काय बोलतीये? तर तिच्या मुलाचा पिता,
म्हणजे ह्या रोहिणीचा मुलगा जो कोण असेल, रोहिणीचा मुलगा तो समजा राम आहे असं समजू, त्या रामचा पिता, तर रामचा पिता म्हणजेच रोहिणीचा मिस्टर, नवरा. कारण राम हा जर रोहिणीचा मुलगा असेल तर रामचे जे वडील असतील ते रोहिणीचे पती असतील ना, रोहिणीचे पती. आणि हे पती कोण आहे म्हणती माधुरी, तर ते माझ्या आईचे जावई आहेत. म्हणजे हे जर हिच्या म्हणजे रोहिणीचे पती जर हिच्या आईचे जावई असतील तर माधुरी आणि रोहिणीचं नातं आपल्याला विचारलं पण ते असतील बहिणी बहिणी. कारण त्या दोन बहिणी म्हणजे त्या दोघींचे जे नवरे असतील त्या दोघींच्या जे आई असेल त्यांचे ते जावईच होतील ना. म्हणजे जर रोहिणीचे पती जर माधुरीच्या आईचे जावई असतील तर रोहिणी ही माधुरीची बहीण असली पाहिजे. याचं उत्तर आहे बहीण. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. एका घड्याळाचे दर तासाला संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 ह्याप्रमाणे टोले वाजतात, तर 2:15 पासून 5:50 किती टोले वाजतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, प्रश्न जर आपल्याला समजला तर त्याचं उत्तर आपण लगेच काढू. पहा काय दिलंय, तर तासाला संख्येप्रमाणे म्हणजे 1 वाजल्या 1 टोल, 12 वाजल्या 12 टोल, 2 वाजल्या 2 टोल पडणार आणि अर्ध्या तासाला 1 टोल पडणार. 2:15 सुरुवात कधी झाली, 2:15 ते 5:50, 5:50 इथंपर्यंत किती टोल पडतील असं विचारलेलं आहे आपल्याला. टोल मांडत जाऊया ना. पहिला टोल कधी पडेल बघा, अर्ध्या तासाला 1 टोल पडतो म्हणजे पहिला टोल पडणार 2:30 आणि इथं पडणार 1 टोल, कारण अर्ध्या तासाला 1 पडणार. परत वाजणार 3, मग 3 वाजता किती टोल पडणार, 3 पडणार. हो, कारण जेवढे वाजले तेवढे वेळा टोल वाजतो असं सांगितलंय प्रश्नामध्ये आपल्याला. परत किती वाजणार, 3:30, मग 3:30ला किती पडणार, 1, अर्धा तास झाला म्हणजे 1, 3:30. त्यानंतरचा वेळ 4, 4ला किती टोल पडणार, 4 टोल पडणार. त्यानंतर किती वाजणार, 4:30 वाजणार. अर्धा तास झाला परत 1 टोल पडणार, अर्धा तास झाला की 1 टोल. परत किती वाजणार, 5 वाजणार. मग 5 वाजता किती टोल पडणार, 5च टोल पडणार. परत किती वाजणार, 5:30 वाजणार. परत किती टोल पडणार, 1च टोल पडणार. आता परत किती वाजणार, 6 वाजणार. 6 पर्यंत मला जायचं नाही, 5:50ला लॉक आहे. आता मला हे टोलांची संख्या म्हणून बेरीज करू म्हणजे 1 + 3 करा बेरीज, 5 × 1 6 × 1 7, 7 × 4 11, 11 × 1 12, 12 × 3 15, 15 × 1 16 म्हणजे 16 टोल पडलेले असतील. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा. आता बघा, पहिलं दिलं आहे मंगळ, पृथ्वी, गुरु आणि यापैकी नाही. आता जर प्रश्नाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं मंगळ हा ग्रह आहे, पृथ्वी पण ग्रह आहे, गुरु पण ग्रह आहे, म्हणजे हे तिघांचा गटच आहे, हे ग्रहच आहेत सगळे. आणि मग यापैकी नाही हा पर्याय दिला, त्यामुळे याचं उत्तर आपल्याला लॉजिकली यापैकी नाही हेच द्यावं लागेल. याचं उत्तर आहे यापैकी नाही. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. मी लिहितो बोर्डवरती, जॅक. तर जॅक बरोबर 25, JACK, JACK बरोबर 25. आणि झील, JILL, झील बरोबर 43. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे CROWN बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे सोडवायचं आहे आपल्याला. पाहता हा प्रश्न कसा करायचा आहे. आता हा जॅकची किंमत 25 दिली आहे. लगेच असं काही दिसलं की आपण लगेच त्यांच्या अक्षर क्रमांकाकडे जायचं. मग आता बघा, जे किती नंबरला, तर जे असतो 10 नंबरला, ए आहे 1 नंबरला, सी आहे 3 नंबरला, के आहे 11 नंबरला. बघा बेरीज करून बघू, 10 + 1 + 3 करूया. 10 × 1 11, 11 × 3 14, 14 आणि 11 25, म्हणजे ह्यांची बेरीज येते 25. म्हणजे आपल्याला काय लिंक दिल्या त्यांनी, तर ह्यांचे जे अक्षर क्रमांक आहेत त्यांची बेरीज ही त्याची किंमत दिल्या. म्हणजे मला संख्या समजला. हो, मग मला इथं चेक करायची गरज नाही, डायरेक्ट तर इथं काढूया ना उत्तर. हां, तुम्ही ते घरी करून पहा. म्हणजे जीचा आकडा भरा 10, मग आईची किंमत 9 असते, मग एलची किंमत 12 असते, त्याची बेरीज येईल तेवढी. आता ह्याची बेरीज आपल्याला हे प्रश्न विचारला त्याची करूया. म्हणजे सी असेल 3 नंबरला, आर असतो 18 नंबरला, ओ असतो 15 नंबरला,
W असतो 23 नंबरला, N असतो 14 नंबरला. करूया बेरीज. ही मात्र बेरीज आहे. करूया बेरीज. मी बेरीज करतो बा. 4 अशी करतो मी दशक स्थानची, पहिल्यांदा एकक स्थानची करतोय. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 20 आणि 3 23, 23 असे 3, हा 4 आणि 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, म्हणजे 73. ह्याची किंमत असेल 73. ह्याचं उत्तर असेल 73. त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहूया आपण बुद्धिमापनच्या 25च्या सेटमध्ये. तर प्रश्न असा आहे पहा. सागर विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे, सुजित सागरपेक्षा उंच आहे, श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर यामध्ये सर्वात उंच कोण? असा प्रश्न. त्याची फक्त ढोबळमानानं आकृती काढली की लगेच त्याचं उत्तर आपल्याला कळतं. याला मग फार मोठं लॉजिक किंवा कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. तर पहा, मी पटकन त्याची एक आकृती तयार करतो दिलेल्या माहितीप्रमाणे. तुम्ही कुठेही कशीही नावं घ्या, म्हणजे क्रमाला इथं महत्त्व नाही आहे. मी मांडतो. समजा बरूया कोण कोण दिलं त्यांनी पाहता. सागर विजय नावं घेतो सगळ्यांची. सागर विजयपेक्षा उंच आहे, तर सागर विजय. त्यानंतर पुढचं नाव आहे अजित. नंतर आहे श्रीकांत. श्रीकांत आणि पुढचं नाव आहे सुजित. सुजित. एवढे सगळे आहेत. मी काय क्रमाने मांडलं असं नाही आहे, म्हणजे फक्त जी नावं ती सगळी मांडून घेतली दिलेल्या माहितीप्रमाणे मी करत चाललोय. पहा आता, सागर विजयपेक्षा उंच. हा सागर विजयपेक्षा उंच, म्हणजे विजय जरी एवढा असेल तर सागर त्यापेक्षा जरा उंच. तेव्हा हे सागर उंच, फक्त विजयपेक्षा उंच दिसावा. कारण अजून आपल्याला ते कमी जास्त करावं लागेल पुढच्या माहितीप्रमाणे. पटपटपट वेळ घालवायचा नाही. पुढचं, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. हा अजित आणि हा श्रीकांत. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे, म्हणजे श्रीकांत समजा मी एवढाच घेतला तर अजित जरा त्यापेक्षा जास्त. अजून इकडचं आपल्याला निश्चित माहित नाही, जेवढं माहिती आहे तेवढंच काढलं. हां, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच. सुजित कुठं आहे? इथं आहे. पण हा सागरपेक्षा उंच म्हणजे सागर इथं आहे, म्हणजे सागरपेक्षा उंच सुजित दिसला पाहिजे. बघा दिसला, हे सागरपेक्षा उंच दिसला मला. त्यानंतर पुढे काय दिलं आहे? श्रीकांत सुजितपेक्षा उंच. श्रीकांत कुठं आहे पहा, तो सुजितपेक्षा उंच, म्हणजे सुजितच्या पण वर ह्याला न्यायला पाहिजे, म्हणजे हा सुजितच्या वर गेला बघा, सुजितच्या वर. त्यानंतर काय सांगितलंय? सुजितपेक्षा उंच आहे, तर यामध्ये सर्वात उंच कोण आहे? आता मी पुन्हा चेक करतो पहा, माहिती बघा. सागर विजयपेक्षा उंच आहे. हा सागर विजयपेक्षा उंच आहे. ओके. त्यानंतर अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे, म्हणजे याच्यापेक्षा अजित उंच आहे, म्हणजे अजितला आणखी वर नेलं पाहिजे, त्याच्याही वर एवढा अजित असेल दिलेल्या माहितीप्रमाणे. अजित श्रीकांत उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. सुजित हा सागरपेक्षा उंच आहेच दिसते मला आकृतीमध्ये. त्यानंतर श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, दिसते मला श्रीकांत सुजितपेक्षा उंचच आहे. आणि मग मला प्रश्न विचारला सर्वात उंच कोण? मग सर्वात रेषावर कोणाची गेली? अजितची गेली, म्हणजे अजित जो असेल तो सर्वात उंच असेल. याचं उत्तर आहे अजित. तर अशा रीतीनं आपण ही जी काही टेस्ट क्रमांक 45 होती त्याचे जे पहिले 50 प्रश्न होते, म्हणजे 25 प्रश्न हे बुद्धिमापनचे आणि एकूण प्रश्न 50, तर त्यात आपण त्यातल्या पहिला जो टप्पा होता 25 प्रश्नांचा बुद्धिमापनचा, तो आपण या सेक्शनमध्ये पूर्ण केलेला आहे या व्हिडिओमध्ये. तर आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत अंकगणिताचे 25 प्रश्न ते आपण पाहू. त्यातून मी जास्तीत जास्त तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु वेळेचा विचार करता थोड्याशा मर्यादा पडतात. परंतु एखादा जो काही कन्सेप्ट आहे, जर ज्या मुलांना तो कन्सेप्ट कदाचित माहीत नसेल किंवा त्याचं बेसिक थोडं वीक असेल किंवा त्याला ते माहीत नसेल, तर तुम्हाला जे काही आमचे बाकीचे सिलेबसचे जे काही व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं व्यवस्थित क्लॅरिटी मिळेल. त्यातून तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमच्या सूचनांचं स्वागत असेल. या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.